मित्रांनो, मी प्रदीप सांगतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्या मागे जर तुम्ही पाहत असाल तर मी सध्या आलो आहे लालबागला, जे प्रसिद्ध गणपती मिळतात. आपण या सगळ्या गणपतींची आज या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत की नक्की हा गणेशोत्सव आला आणि ज्या मुंबईमध्ये जिथं मध्य जो मुंबईचा आहे तो लालबागचा एरिया, गणपतीचं नक्की काय वातावरण आहे थेट पाहूया आपण. इकडे पाहाल तर सगळीकडे गणपती आपल्याला पाहायला मिळतात. आपण सध्या जाणार आहोत ते थेट जिथे सार्थक आर्ट्स म्हणून आहे, एक गणपती बाप्पांचं एक शॉप आहे. तुम्ही ते सगळीकडे पाहाल तर पूर्णपणे गणपतींच्या मूर्त्या आता सज्ज झालेल्या आहेत. कारण एक 15 दिवसांवरती फक्त गणपतींचा सण आलेला आहे आणि सगळ्या रंग देऊन रंगरंगोटी करून पूर्णपणे विकण्यासाठी तयार झालेल्या आहेत. मित्रांनो, तुम्ही सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली जी मूर्ती तुम्ही पाहताय आजच्या व्हिडिओमधली, फेट्याची मूर्ती आणि त्याच्यावर लावलेला तो पांढरा गोंडा, इतका सुंदर आणि इतका अप्रतिम ते दिसणारा जो चेहरा आहे गणपती बाप्पांचा, तुम्ही ही मूर्ती पाहू शकता. एका वेगळ्या थाटामध्ये आयटीमध्ये बसलेली आणि जो फेट्याचा जो एक जी कला इथे केलेली आहे ती अप्रतिम आहे. त्याच्यावरचा तो पांढरा एक गोंडा जो दिसतोय. दुसरी मूर्ती आहे बाजूला, अतिशय सुंदर आणि सुबक अशा प्रकारच्या मूर्त्या आहेत इथे लालबागच्या या सार्थक आर्ट्समध्ये. इकडे डायमंड वर्क केलेली मूर्ती जी तुम्ही आता जी पाहताय, पूर्णपणे डायमंडचं वर्क त्याच्यावर अगदी नाजूकपणे केलेलं आहे. ही एक मूर्ती, त्याच्यावर पण फेट्याचं काम केलं आहे, जरीचं काम. ते धोतर जे तुम्हाला खालचं पांढऱ्या कलरचे दिसतंय ते कलर केलेलं आहे, ते कोणतेही कापड नाही आहे, पण ते बघताना असं वाटतंय की ते प्रॉपर कापड लावलं आहे की काय. इकडे सगळ्या फेट्याच्या मूर्त्या. मित्रांनो, एक छोटीशी जी मूर्ती दिसते बालगंधर्वांच्या रूपामधली, अतिशय सुंदर आणि छोटीशी आहे, मात्र तिच्याकडे बघण्यानंतर जे समाधान मिळते, एक असं वाटतं की बाप्पा गालातल्या गालात हसतोय. छोट्या मूर्त्या आहेत, पण अतिशय सुंदरपणे त्यांच्यावर जे कलाकाराने जी कला केली आहे, मूर्तिकाराने जे घडवले, अतिशय सुंदर. ही एक मूषकावरती बसलेले आपले बाप्पा. एखादा मूर्तिकार, एखादा कलाकार एका रूपातल्या एका मूर्तीला किती वेगवेगळ्या पद्धतीनं तो नटवू शकतो हे इथे आल्यावर तुम्हाला कळेल. आणि अतिशय सुंदर मूर्ती आहेत, अतिशय सुंदर मूर्ती आहेत. ती जी सेंटरची तुम्ही मूर्ती बघताय फेट्याची, इतकी सुंदर दिसते. आता जे लाईट लावल्यानंतर तुम्हाला कळेल. मित्रांनो, आपण आता इथे पाहतोय शाडू मातीचे गणपती, इको फ्रेंडली ज्याला आपण म्हटलं जातं, असे शाडू मातीचे गणपती. या गणपतींची एक वेगळी खासियत असते. ही जी तुम्ही डिझाईन पाहताय, ह्या ज्या डिझाईन केलेल्या आहेत अतिशय सुंदर आणि असा रंग मारला आहे की तो एक काहीतरी युनिक आहे. त्याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्या डोळ्यांना एक समाधान मिळतं. किंवा बारीक सारीक ज्या गोष्टींची कामं इथे केलेली आहेत, तुम्ही हाताचा जर भाग बघाल तर अतिशय सुंदरपणे एकदम रेखाटलेला आहे. त्याच्यावर जे बारीक काम असतं किंवा जर डोळ्यांमध्ये जर तुम्ही पाहाल गणपती बाप्पांच्या, तर एक जिवंतपणा आपल्याला पाहायला मिळतोय. साध्या सिंपल असं एक डिसेंट बसलेल्या मूर्त्या, मात्र त्याच्याकडे पाहिल्यानंतर आपलं आपसुकच आकर्षण वाढतं अशा या मूर्त्या आहेत सगळ्या. तुम्ही पाहू शकता
किंवा हा जर तुम्हाला हा कलर जो दिसतो इकडे व्हाईट, पण तो असं लांबून पाहिल्यासारखं असं वाटतं की ते खरोखरच तिथे उशी ठेवली आहे की काय ती बाप्पांसाठी. किंवा तुम्ही हा जर रंगाचा जर भाग बघाल तर तिथे कशा प्रकारे फोकस केलेला आहे. वरती तुम्ही या मूर्त्या पहा, अतिशय सुंदर. ही तुम्ही मूर्ती बघा, एकदम साध्यापणात बाप्पा बसलेले आहेत, मात्र अतिशय डिसेंट मूर्ती वाटते. ही एक मूर्ती थोडा एक युनिक मोरपंखाची. या मूर्त्यांमधली कला पाहण्यासारखी आहे, कारण जर तुम्ही बघाल या नक्षीकाम, या मूर्त्यांना दिलेला रंग, यांचा शालू, यांचं धोतर, मुकुटावर केलेलं काम किंवा डोळ्यांमध्ये केलेली जी रंगरंगोटी आहे ती अतिशय जिवंत आपल्याला वाटू लागते. या वरच्या तुम्ही या मूर्त्या पाहाल त्या डायमंड वर्क केलेल्या सगळ्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतील. सार्थक आर्ट्समध्ये आल्यानंतर या सगळ्या सुबक मूर्त्या आपल्याला इथं पाहायला मिळतात. तुम्ही चिंचपोकळीला उतरलात की तिथून ब्रिजवरून जसे खाली उतराल तसंच पहिल्यांदाच लागतं. त्याच्यानंतर ही एक तुम्हाला मी मूर्ती दाखवतो, पूर्णपणे डायमंड वर्क केलेली. ते डायमंडचं वर्क कसं करतात किंवा डायमंड वर्क किती बारकाईनं करावं लागतं, या सगळ्या गोष्टी या मूर्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पाटाला खाली या प्रकारची एक पट्टी लावली, जी तुम्ही जर लाईट त्याच्यावर लावली तर ती चमकते. कंबरपट्टा असो, पायातले वाळे असो किंवा हातामधले वाळे असो, अंगठीचा भाग असो, या सगळ्या गोष्टींवर जे डायमंड वर्क केलं आहे ज्या बारकाईनं, ते अतिशय सुंदर. तुम्ही पाहाल या व्हिडिओमध्ये ते चककत आहेत, त्याची एक शाईन जी असते डायमंड मूर्तीची ते आपल्याला इथे पाहायला मिळेल. त्यानंतर मित्रांनो ही एक नवीन व्हरायटी किंवा एक नवीन प्रकारचे जो एक बाप्पाचा जो एक पेहराव आहे, तो एक नवीन प्रकारचा पेहराव जर तुम्ही पाहिली ते फेटा लावला आहे. आणि फेट्यावर हा जो तुरा लावला ना, इथे सगळ्या मूर्त्यांवरती जो फेटा आहे त्याच्यावरती इतका सुंदर प्रकारचा हा तुरा लावला आहे ना, त्याच्यामुळे इतकी एक अचूक कलेचा नमुना इथे या सार्थक आर्ट्समध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धोतराच्या हे धोतर ॲक्च्युली हा रंग मारलेला आहे, याच्यावर कोणत्याही प्रकारचं कापड नाही. ही लेस लावली आहे धोतराला, मात्र एक इतकं सुंदर वाटतं की ते जिवंत कापडाचं धोतर लावलं की काय असंच वाटतं. तुम्ही पाहू शकाल पंचा आणि तो तुऱ्याचा एक भाग बघा, अतिशय सुंदर. आपल्यासोबत सध्या सार्थक आर्ट्सचे मालक आहेत. आपल्याला त्यांना एक विचारायचं आहे की सर यंदा काय गणपती उत्सव कशा प्रकारे आहे, काही रिस्ट्रिक्शन आहेत का सरकारकडून किंवा कशा मोकळ्या पद्धतीने यंदा साजरा होईल असं तुम्हाला वाटतं? नमस्कार, मी सचिन पाटील सर्वांचे स्वागत करीत आहे सार्थक आर्टमध्ये. आपल्या इथे सध्या खूप जोरात गणपतीचं बुकिंग चालू आहे बऱ्या प्रकारे. गेल्या वर्षी जसं जो प्रॉब्लेम होता त्या प्रॉब्लेमला न जुमानता पब्लिकचं रिस्पॉन्सिबिलिटी खूप चांगली, रिस्पॉन्सिबल खूप चांगलं मिळते आणि बऱ्यापैकी मूर्तीचे बुकिंग वगैरे झालेले आपल्याकडे. तसं डायमंड वर्क, धोतर, फेटा ह्या गोष्टीला खूप मागणी आहे आपल्याला. आणि कलर संगती आमच्या चांगला प्रकार असल्यामुळे अशी आमची फॉरेजवळ ही मूर्ती आहे. या मूर्तीमध्ये हे तीन टॅग पडलेले, हे जे तीन टॅग पडले, कारण की मूर्तीच्या रंगसंगती हे जे खाली जे माझ्या सगळ्या बुकिंगच्या मूर्ती सगळ्या बुकिंग एक एक टॅग पडलेला. अजूनही माझ्या याच्यामध्ये क्वालिटी असल्यामुळे मी मूर्ती ते ओपनमध्ये ठेवलेली. आता ही मूर्ती आहे, ही मूर्ती यावर्षी मूर्ती आहे. यामध्ये देखील माझे चार टॅग आहेत. चार म्हणजे आता मग मला सांगा 4 टॅग पडले तर ते तुम्ही कसं नक्की कोणाला देणार? मध्ये ही मूर्ती माझ्याकडे एकाला बुकिंग केलेली आहे मी. आणि माझ्या याच्यामध्ये विदाउट पेंटिंगमध्ये मूर्ती आहे, त्यामुळे मी माझे 3 मूर्ती ऑलरेडी रेडी आहे. अच्छा. चौघाला मी 4 मूर्ती 4 देऊन टाकणार. पण तुमच्याकडे एक कलर जे कॉम्बिनेशन आहे ते मला असं वाटतं मी पहिल्यांदाच पाहतो की इतक्या सुंदर प्रकारे एक डिसेंट रंग जो असतो, कलर कॉम्बिनेशन आम्ही जे वापरलेलं आहे, जसे डोळ्यामध्ये तुम्हाला हे बघता, डोळ्यामध्ये तुम्हाला बघता की जिवंतपणा, याच्यावरती आम्ही जसं प्रमाणात फोकस देतो, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित काम मिळेल
मूर्ती नेणं ही साधी गोष्ट नाही आहे. काहीतरी आपण घरी गणपती बाप्पा आणतो हे तुम्हाला मनाला पटलं पाहिजे. नाहीतर मूर्ती सगळेजण घरी नेतात, काहीतरी रंगरंगोटी त्याला छानपैकी आली पाहिजे. त्याप्रकारे आम्ही त्याच्यावरती बऱ्यापैकी फोकस देऊन कलर संगती आम्ही करतो अशा प्रकारे. तसंच आमच्याकडे हे मातीच्या मूर्ती आहेत. मातीची मूर्ती आहे, पण त्याला देखील आम्ही बऱ्यापैकी फिंगर्स ही जी बोटं आहेत ही नाजूक बोटामध्ये ज्याच्यामध्ये वर्क करून हे प्रत्येक अंगठा वगैरे सगळं त्याची जे डोळ्याचे जे कलरिंग वगैरे आहे ते आम्ही उत्तमरित्या असं वापरून त्याच्यामध्ये आम्ही काम बऱ्यापैकी केलेलं. त्याच्यामध्ये जसे त्याचे दात आहेत ते सेपरेटली दात लावलेले आहेत आपण मातीच्या मूर्तीमध्ये. आणि याचं जे मोषक आहे हे मोषक आम्ही प्रत्येकाला सेपरेट असं मोषक दिलेलं आहे. अच्छा, ते ठेवलेलं म्हणजे ठेवलं म्हणजे प्रत्येकाचं मोषक, प्रत्येक मूर्तीला मोषक असं आमचं वेगळ्या पद्धतीने. अशी ही डिझाईन वगैरे आहे. ही बॉर्डर डिझाईन सध्याच्या तारखेमध्ये कोणच इतकं काम क्वालिटीवाला देत नाही. नॉर्मल काम पेंटिंग केलं आणि देऊन टाकलं तसं नाही. तसंच हे देखील मूर्ती आहेत. हे देखील आमची आगंतरी मूर्ती आहे. तसे दगडावरती बसलेली आहे, दगडाच्या पोटवरती ती मूर्ती आहे. त्याची शॉलचं काम वगैरे बघा, अतिशय बारकाईनं ते त्याच्यामध्ये काम केलेलं आपण पूर्णपणे. तसं डोळ्याचं काम वगैरे बऱ्यापैकी सगळं करून खूप छान तिथे आम्ही समोरच्या कस्टमरला मूर्ती देण्याचा प्रयत्न करत आहोत. या इकडे छोट्या मूर्त्या ज्या आहेत त्या पण आवर्जून लोक घेतात. या देखील मूर्त्या आवर्जून लोक घेतात, कारण की सध्याच्या काळामध्ये लोकांना घरगुती विसर्जनासाठी सरकारने सांगितलं आहे. त्यामुळे ह्या मूर्त्यांची मागणी आमच्याकडे बऱ्यापैकी आहे. 1 फूट 1.25 फूट या साईजमधल्या मूर्त्या आमच्याकडे बऱ्यापैकी खप होतात. रोडमध्ये गणसंकुल. आपण यांचा ॲड्रेस आणि मी त्यांच्या दुकानाचं नाव इथं तुम्हाला द्या, त्यांचे नंबर आहेत. सगळ्या प्रकारच्या मूर्त्या सुबक आणि आकर्षक अशा सगळ्या शाडू मातीच्या मूर्त्या देखील इथं आपल्याला मिळतील. करी रोडला आल्यानंतर गणसंकुलला अवश्य भेट द्या, कारण इथल्या ज्या मूर्त्या आहेत तर तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला खरंच कळेल की लालबागमधील गणपती किंवा गणसंकुलमधील गणपती एवढे नावाजलेले का आहेत. मित्रांनो, ही मूर्ती 4 फुटाची मूर्ती आहे. तुम्ही जर त्याच्यावरचं एक कला जर तुम्ही बघितली ना तर तुम्ही खरंच थक्क व्हाल. आम्ही लाईट्स मारले आणि त्या लाईट्सवरती जे डायमंड्स वर्क केले ना ते तुम्ही बघा फक्त, किती सुंदर वाटतं आणि ते किती त्याला एक शोभा आले. जवळ तुम्हाला घेऊन दाखवतो. तुम्ही पाहू शकता पूर्णपणे डायमंड वर्क केलं आहे आणि अतिशय सुंदर रंगकाम या मूर्तीचं. आणि सगळ्यात स्वस्त मूर्त्या तुम्हाला इथे उपलब्ध मिळतील सार्थक आर्ट्समध्ये आल्यानंतर. तुम्ही पाहू शकता या मूर्तीचं रंगकाम किंवा गणेश संकुलमध्ये आल्यानंतर समोरच तुम्हाला स्ट्रेट दिसेल ते सार्थक आर्ट्स ही शाळा. आणि इथं आल्यानंतर तुम्हाला अतिशय अल्प दरात सगळ्या मूर्त्या मिळतील आणि प्रत्येक व्हरायटीची मूर्ती इथं आपल्याला पाहायला मिळेल. रंगकाम, सुबकता या सगळ्या गोष्टींचा उत्तम नमुना इथं सार्थक आर्ट्समध्ये मिळेल. तुम्ही सरळ गणसंकुलमधून आत आलात तर समोरच हे सार्थक आर्ट्स म्हणून दिसतं.